मला नेहमी एक प्रश्न पडतो, हे यज्ञ होतात त्यात बळी कोणाला देतात? बकऱ्याला देतात. देवीसमोर बळी कोणाला देतात? कोंबड्या बकऱ्याला देतात. मी म्हणलं वाघाला का नाही बळी देतात? सिंहाला का नाही बळी देत? कारण दुर्बल माणसाला बळी देतात. पण दुर्बल माणसाचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? अहिंसेमध्ये एक उत्तम गोष्ट आहे की सज्जन आणि चांगल्या माणसांनी अहिंसेवर कितीही भाषण केलं तरी त्याचा परिणाम काही साधला जात नाही. पण सामर्थ्यवान माणूस असेल तरच अहिंसा प्रस्थापित होऊ शकते. आम्हाला सामर्थ्यवान व्हायचं आहे. आता लढाई जी होते ती रणगाड्यांनी सैन्याने जाऊन सीमेत घुसून नाही होत, ड्रोननी होते, मिसाईलनी होते, रॉकेट्सनी होते. आम्हाला सगळं काही पाहिजे आहे, सगळं काही मिळवायचं आहे. पण दुसऱ्याची जमीन अधिग्रहित करण्याकरता, राज्य अधिग्रहित करण्याकरता आणि लोकांना गुलाम करण्याकरता आम्हाला सामर्थ्य नाही पाहिजे. तर आम्हाला सामर्थ्य याकरता पाहिजे जे भगवान गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की ज्या ज्यावेळी अधर्म वाढतो, धर्माचा नाश होतो, सज्जनांना जिणं मुश्किल होतं, दुर्जनांचा विजय होतो, तेव्हा सज्जनांच्या रक्षणाकरता आणि धर्माच्या पुनर्स्थापनेकरता मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हे गीतेचं सार आहे. त्यामुळे या समाजात आम्हाला सामर्थ्य पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे. सत्ता, संपत्ती, ज्ञान आणि सौंदर्य या चारही गोष्टी आवश्यक आहे. पण या नश्वर आहेत. किती सुंदर असेल तरी 80 वर्ष झालं की सुंदरतेला काही अर्थ राहत नाही. संपत्ती किती असेल तरी सुख विकत नाही घेता येत. ज्यांच्याकडे घरदार प्रॉपर्टी आहे, मर्सिडीज गाड्या आहेत, त्याच्या घरात बायको मुलाशी बोलत नाही, मुलगी त्या भावाशी बोलत नाही, दोघं बापाशी बोलत नाही, घरात खूप काही आहे पण आनंद नाही आहे.